सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही चाललो आहे कोल्हापूर दर्शनसाठी. तर खूप महिन्यांनंतर हा योग आलेला आहे की मी आजचा ब्लॉग करते पूर्ण कोल्हापूर दर्शनाचा. आणि सकाळचे 6:30-7 वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि प्रचंड थंडी आहे अजूनसुद्धा. बघू शकता तुम्ही, मी बोलताना सुद्धा तोंडातून वाफ येत आहेत, इतकी थंडी पडलेली आहे. छान वातावरण आहे आणि सुरुवातीला आम्ही जातोय ज्योतिबा किंवा महालक्ष्मी मंदिरात. तर आजपासून मी कोल्हापूरचे ब्लॉग्स, कोल्हापूर दर्शनचे ब्लॉग्स चालू करत आहे. पार्ट्समध्ये ते ब्लॉग टाकणार आहे. तर चालू करूया आपण कोल्हापूर दर्शन आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि गडिंग्लजपासून कोल्हापूर हे 70 किलोमीटरवर आहे. 1.5 तासाचा प्रवास आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता कोल्हापूर दर्शनसाठी. तर पंचगंगा नदीवर वसलेलं हे शहर म्हणजे कोल्हापूर. आणि कोल्हापूर म्हटलं की लोकांना सगळ्यात आधी कोल्हापूरची महालक्ष्मी, त्याच्यानंतर कोल्हापुरी मिसळ, तांबडा पांढरा, कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापूरच्या शिव्या हे एवढंच लोकांच्या लक्षात येतं. पण या पलीकडे जाऊनसुद्धा खूप काही आहे कोल्हापूरमध्ये. तर आदित्य 10वी नंतर कोल्हापूरमध्ये होता 2 वर्षांसाठी. तर त्याला कोल्हापूरमधली काय म्हणतो आपण कोल्हापुरी भाषेमध्ये गल्ली ना गल्ली, कोणा ना कोणा सगळं माहिती आहे. म्हणून मी त्यालाच म्हटलं की आपण चाललो आहे तसं प्रत्येक रोडवरून, प्रत्येक चौकातून जाऊ आणि तू सांगत जा त्याची हिस्ट्री किंवा इथे या भागात, या चौकात काय काय आहे तेच ओव्हरव्ह्यू ऑफ कोल्हापूर ते गाडीमधूनच आदित्य सांगतोय, माहिती देतोय. शाहू मिल, जुनी शाहू मिल, ते दुराचं की कपड्याची मिल जी की आता बंद आहे. तेव्हा इकडे शिवाजी उद्यमनगर इथे घे शिवाजी उद्यमनगर तिकडे सगळे काय म्हणतात त्याला MIDCची जुगाडू कामं होतात. असं म्हणतात की चायनातल्या बुलेट ट्रेनचा ब्रेक इथे डिझाईन होऊन गेला. काय असं म्हणतात नाही, असं म्हणतात नाही कोल्हापूर उद्योगाची सुरुवात शिवाजी उद्यमनगर म्हणजे. इकडे गेलीस तर बागल चौकचा कोल्हापूर प्रसिद्ध आहे. 2 व्हीलरच्या स्वतःचं डोकं लावून मॉडिफाय करतात त्याच्यासाठी. म्हणजे जगात कुठं तुला दिसणार नाही अशा 2 व्हीलर कोल्हापुरात दिसणार. आणि त्या सगळ्या 2 व्हीलरचं काहीही काम असू दे, काहीही मॉडिफिकेशन असू दे आणि काहीही करायचं सगळं इथं होतं बागल चौकात. गाडी दुकान येते ते. हे तुझं पार्वती मल्टिप्लेक्स इथं आता कोल्हापुरातलं पहिलं मल्टिप्लेक्स थिएटर प्लस 70 mm पडदा कोल्हापूरचा पहिला. आणि हे बघ बाईचा पुतळा, हे बघ बाईचा पुतळा दिसला काय तुला? नाही दिसत नाही मला. हे बाई का 2 पोरांनी शाळेत सोडून निघाल्या आता आलं बघ, म्हणून ह्याला बाईचा पुतळा म्हणतात. हे बघ आणि इकडे आतमध्ये हे राजारामपुरी सगळी पोरांना शाळेत घेऊन चालली ती. ते कधीपासून प्रसिद्ध आहे माहिती आहे का? ते ह्या एरियाला बाईचा पुतळाच म्हणतात. टाईस बाईचा पुतळा, पाण्याचा खजिना, खासबाग, केशव भोसले नाट्यगृह, हे सगळं प्रसिद्ध आहे कोल्हापूरचं. नाही आमच्या इथलं हे खाली सगळी राजारामपुरीला पहिली गल्ली, दुसरी गल्ली अशा 11 गल्ल्या आहेत. 12 गल्ल्या आहेत, 12 का 13. इकडे गायमुख आहे. हे आहे तारा राणीचं स्टॅच्यू. तर कित्येक वर्ष झालं ऊन वारा पाऊस काहीही असू दे, हे जे स्टॅच्यू आहे, जे मूर्ती आहे, ते 2 पायावर जसं होतं तसंच उभं राहिलेलं आहे. आणि खूप फेमस चौक आहे हा तारा राणी चौक. इथे आम्ही पोचलो आहे भवानी मंडपजवळ. तर भवानी मंडप हे कोल्हापूरमधलं वन ऑफ द मोस्ट ओल्डेस्ट अँड बिगेस्ट स्ट्रक्चर्स असं म्हटलं जातं. आणि हेच ते आहे स्ट्रक्चर ज्याला म्हणतात भवानी मंडप. तर कोल्हापूर हे आपल्या माणसांचं शहर असं म्हणतात, कारण इथे लोक एका हाकेला धावून येतात मदतीसाठी आणि सगळे खुश असतात नेहमी, कारण आमची आई म्हणजेच अंबाबाई महालक्ष्मी आमच्या कोल्हापूरमध्ये आहे. तर इथे आम्ही महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहोत दर्शनासाठी.
आणि महालक्ष्मी मंदिरात एक सण, एक फेस्टिवल साजरी केला जातो ज्याला किरणोत्सव असं म्हणतात. हा जो सण असतो तो वर्षातून 3 दिवस 3 वेळा हा सण साजरी केला जातो, ज्याला फेस्टिवल ऑफ सन रेज असं सुद्धा म्हणतात. आणि हा सण वर्षातून 3 वेळा येतो जेव्हा सूर्याचे किरण बरोबर महालक्ष्मीच्या चरणावर पडतात. आधी चरणावर, मग छातीवर आणि मग महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर. आणि हे जो अँगल आहे तो सूर्याच्या किरणाचा, जो किरणे बरोबर देवीच्या मूर्तीवर पडतात, तो जो अँगल आहे तो वर्षाच्या 3च दिवस येतात. आणि या 3 दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणात आनंदाने हा उत्सव म्हणजेच किरणोत्सव साजरी केला जातो. आणि याची जी कमाल आहे ते आर्किटेक्ट्सची सुद्धा आहे. हजारो वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर ज्या आर्किटेक्ट्सनी बांधलेलं आहे त्यांची सुद्धा कमाल आहे, कारण त्यांनी हे मंदिर ह्या प्रकारे बांधलेलं आहे की सूर्याची किरणे डायरेक्ट देवीच्या मूर्तीपर्यंत पोचतात. तर सगळ्यात मध्यभागेत महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि मंदिराच्या नॉर्थ साऊथ डिरेक्शनला महाकाली आणि महासरस्वतीची मूर्ती आहे. आणि पूर्ण मंदिर हे एका फुलाच्या आकारासारखं बांधलेलं आहे. त्याचं जे मेन एंट्रन्स आहे, मेन द्वार आहे, त्याला महाद्वार असं म्हणतात, ज्याच्या बाहेरच एक असं मार्केट असतं, पूर्ण पुण्यातल्या तुळशीबागसारखं मार्केट असतं, ज्याला महाद्वार मार्केट असं म्हटलं जातं, जिथे प्रचंड गर्दी असते आणि खूप शॉपिंगचे काय म्हणतो आपण वस्तू असतात. तिथे सेम तुळशीबाग असतो, तुम्ही इमॅजिन करू शकता. महालक्ष्मीची हिस्ट्री बऱ्याच लोकांना माहिती आहे की तिरुपती बालाजी म्हणजेच श्री विष्णू यांच्या पत्नी म्हणून महालक्ष्मी आणि रुसलेली पत्नी महालक्ष्मी असं ओळखलं जातं. तर विष्णूशी रुसून महालक्ष्मी आपल्या माहेरी येऊन राहते, कोल्हापूरमध्ये राहते असं ही कथा एक आहे. म्हणूनच महालक्ष्मी ही कोल्हापूरचीच झाली, कोल्हापूरमध्ये येऊन राहिली असं म्हटलं जातं. आणि दरवर्षी नवरात्रीमध्ये न चुकता रीतिरिवाजाप्रमाणे तिरुपतीवरून अंबाबाईसाठी महालक्ष्मीसाठी मानाचा शालू, ओटीचं सामान हे पाठवलं जातं आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो शालू महालक्ष्मीला नेसवलाही जातो. आणि जी लोक तिरुपती यात्रेला जातात, तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात, त्यानंतर ते भक्त कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला येतातच. कारण तिरुपतीनंतर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं नाही तर ती यात्रा अपूर्ण राहिली असं म्हटलं जातं. म्हणून तिरुपतीनंतर महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये लोक येतातच आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतात. तर हा होता छोटंसं व्लॉग कोल्हापूरच्या भागांचा आणि महालक्ष्मी अंबाबाईच्या कथेचा किंवा मंदिराचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.